नमस्कार मित्रांनो, माझं नाव किशन सिंग मेघदारोडा आहे. हाय एव्हरीबडी. हाय हाय किशोर सिंग भाऊ. केवळ परमेश्वराची माझ्यावर झालेली असीम कृपा, एचा 12 पायऱ्याचा सुंदर कार्यक्रम, त्याच्यावर केली गेली दररोज माझ्याकडून छोटीशी कृती, साहित्याचं नित्य वाचन आणि तुम्हा परिवाराचा नित्य सहवास, याच्यामुळेच निदान आज तरी मला विषारी ठरलेल्या दारूच्या पहिल्या घातक घोटापासून मी दूर आहे. निदान आज तरी 1 डे ॲट ए टाइम, 24 तासाचा कार्यक्रम. बस मला हे हमेशा सदैव लक्षात ठेवावं लागतं. का? कारण याची परिकल्पना फक्त आजचा दिवस, 1 डे ॲट ए टाइम, फक्त आजचा दिवस. मला असं वारंवार म्हणून माझ्या मनात, हृदयात हे साठवावं लागतं, सेव्ह करावं लागतं, ब्रश करावं लागतं दररोज. तर मित्रांनो, मी परिवर्तन समूह लातूर याचा सदस्य असून 2010 2 फेब्रुवारी 2010 पासून सोबत आहे. तुमच्यामध्ये येतोय, शेअरिंग करतोय, ऐकतोय. आता मला दिलेला विषय बघा. अचानक 11 वाजता दिनकर भाऊचा फोन आला. ते म्हणले असं असं किशन सिंगजी संध्याकाळी अशी मीटिंग असते, तुम्ही बोलाल का? अरे व्हाय नॉट. आता बघा ना. आणि मला माझा विषय काय, मध्ये मला समजला परमेश्वर. आता हे सुद्धा माझ्यावर परमेश्वरी कृपा झाली की हो, खरं आहे ना, व्हाय नॉट. जसं आता विष्णू भाऊ कंडक्ट करत होते मीटिंग, शेअरिंग करायला कुणी येतंय का, कुणी नाव गात आहे की या या म्हणाले, कुणी धजावला नाही किंवा पुढे आला नाही. पण मित्रांनो, मी सुद्धा म्हणजे मी आलोचना करत नाही कुणाची, या व्यासपीठावर, सॉरी माफ करा. पण मी सुद्धा असाच होतो, नवगत असताना पुढे यायचोच नाही. पण मला ह्या फिजिकल मीटिंग मध्ये, लातूर फेलोशिप मध्ये सांगितलं गेलं, हे तू ये रे पुढे. जुने जे सभासद असतात ना, कुठले आपले ये मधले, ते फार हे असतात हो, सहजतेनं, सरळतेनं, सहजता, सुंदरता, इतकं असं समजावून सांगतात की एकदम डोक्यात बसतो बघा ते. बाहेरचं कोणी समजावून सांगितलं, पहिलं तर आम्ही माझ्यासारखा दारोडा ऐकत नाही, आणि सांगितलं तर बसत नाही डोक्यात. पण हे, अरे ओठ इथे ये, काय ये, नाव सांग, बस. आम्ही कसे होतो, आमच्या हातून कोणत्या चुका घडल्या, याचा मार्ग कसा मिळाला ना आज आम्ही कसे आहोत, सांगणार आहे तुझ्या शब्दात, तुझ्या शब्दात, तुटक्या फुटक्या जे काय असल. लँग्वेज ऑफ हार्ट. आताच कृष्णभाऊ बोलत होते ना, लँग्वेज ऑफ हार्ट. इथं भाषेचा प्रॉब्लेम आहे का? नाही. हृदयाची भाषा. एका दारोड्याचं मनोगत दुसरा दारोडा लक्षपूर्वक ऐकतो, ही तर याची जन्मकथा आहे. डॉक्टर बॉबनं बिलनं सांगितलं, डॉक्टर बॉब कुणाचंच ऐकत नव्हते. फक्त आठवतंय का तुम्हाला? फ्लॅशबॅक मध्ये जा. फक्त 15 मिनिट म्हणले बायकोला, म्हणले मी फक्त 15 मिनिट देईन. पण 15 मिनिटाची मिटिंग त्यांची दोघांची 5 तास, 5 तास चालली. का हा हा का जोग आहे? नाही, गंभीरतापूर्वक मित्रांनो. कारण कारण एका दारुड्याचं बोलणं दुसऱ्या दारुड्यानं लक्षपूर्वक ऐकलं, ही तर मिटिंगची मिरॅकल आहे. हा तो चमत्कार आहे. त्यासाठी मी विषयाला हात घालण्यापूर्वी माझी ओळख सांगेन मी. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी ह्या व्यासपीठावरून आव्हान करेन, सॉरी मार्गदर्शन नाही बरं, मी का संत महात्मा फिलॉसॉफर नाही, आव्हान करेन, ज्या ज्या वेळेस शेअरिंगला बोलावलं त्या त्यावेळेस शेअरिंगला यायचं म्हणजे यायचं. जसं की मला सांगितलं होतं, आपल्या मराठीत एक लेखक आहेत, त्यांनी काय म्हणतात, पुरुषानं कधीही चहाला नको म्हणायचं नाही. कुठेही गेलं पाहुणीकडे, अर्धा कप चहा, कुठे चहा, चहा म्हणजे काय हो? तर सर्व त्यांचंच वाक्य आहे, चहा म्हणजे काय, अनालिसिस करा. दूध, पाणी, साखर, पत्ती याचं मिश्रण अनालिसिस केलं तर. पण तसं नसून ते चहा म्हणजे त्या घरचं आपण प्रेम, माया, आदर तो आहे. त्याच्यामुळं समोरचा माणूस कोणी बी असेल तर त्याला त्या चहाला नाही म्हणायचं नाही, कुणी पुरुषानं. आता एखादी सौभाग्यवती बाई असेल, कुणाच्या घरी गेली, तिथं 5-10 मिनिटाचं बोलणं झालं, ती निघाली, चला मी निघते, तर तिथली दुसरी स्त्री काय करते, थांबाव वहिनी, थांबाव ताई, थांबाव काकू, कुंकू लावते. त्या कुंकूला कोणती स्वभावती बाई नाही म्हणते का? शिकाण म्हणू शकत नाही, कारण ते सौभाग्याचं लक्षण आहे. तसं मित्रांनो,
दारुड्यानं शेअरिंगला नको म्हणायचं नाही. कारण शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग केलं तरच माझ्या ओपन माइंड माझ्या मनातले विचार तुम्हाला कळतील आणि तुमचं काय ते मला कळेल ना. विचाराची देवाणघेवाण होईल मित्रांनो. चलो पटेट मे बी. तर मित्रांनो मला सुद्धा दारूचा प्रॉब्लेम होता. माझं मध्य मी 10-15 10 मिनिटात 10 ते 12 मिनिटात माझं हे करतो, नंतर विषयाला हात घालतो मित्रांनो. तर मला सुद्धा मी कॉलेजच्या जीवनात पहिला प्रथम बियर पिली. बघा सुरुवात माझा एकंदरीत मद्यपाशाचा काळ कंप्लीट 24 वर्षाचा पैकी 6 वर्ष बियर, कंप्लीट 6 वर्ष बियर आणि बाकीचे जे वर्ष आहे ते वाईन, काय वोडका म्हणा, रम म्हणा, बस विस्की म्हणा असं. पण मित्रांनो माझी सुरुवात कॉलेज जीवनामध्ये झाली. बीएससी सेकंड इयरला असताना अजूनही आठवतंय. का आठवतंय हो? कारण माणसानं जीवनात जे जे प्रथम केलं, पहिला प्यार, बराबर है, पहला नशा, जो भी पहले करते हैं ना वो याद आता है यार, बिल्कुल याद आता है. उसी प्रकार त्याच धर्तीनुसार मला आठवतंय पहिला गोल्डन ईगल नावाची बियर हॉटेल एव्हरग्रीन उदगीर या ठिकाणी मी पिलो. त्यावेळेस ती बियर होती 13 रुपये 25 पैसे का 13 रुपये 75 पैशाला. अजूनही आठवते. ती बियर पहिली बियर पिली. पण त्यावेळेस मला वाटलं नाही की पुढे काय होते, पुढे माझ्या जीवनात काय वाढवून ठेवलं. सुरू झालं मित्रांनो, प्रवास सुरू झाला बियरचा. आता बघा बियर मी माझ्या पैशाने पित होतो का? नक्कीच नाही. कारण आम्ही म्हणजे मिडल क्लासचा आम्ही तिथे उदगीरला शिकायला होतो. एक रूम मध्ये 2 पार्टनर, एक दुसरा पार्टनर. सकाळी तो स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी मी स्वयंपाक करायचो. 7 पत्र्याची रूम आम्ही राहायचो कॉलेजला बीएससी ला असताना. पण एक आहे आता ते मी हुशार म्हणून सांगणार नाही, पण दारोडा खरंच म्हणजे हे असतो आपापल्या क्षेत्रात. जो कोणी मेकॅनिक असेल हे असेल टॅलेंटेड असतो काय म्हणा, हे तर कबूल करावं लागेल. की मी माझ्या ह्याच्यामध्ये हे होतो कम्प्लिटली नंबर 1 लाच होतो, टॉपर होतो. त्या काळात ट्युटोरियलचा जमाना होता मित्रांनो. बीएससी ला असताना ट्युटोरियल 50 मार्काचं ट्युटोरियल राहायचं जसं प्रॅक्टिकल असते. मग ते ट्युटोरियलच्या वह्या घेण्यासाठी माझ्या बॅच मधले धडधाडग्याची मुलं बुलेट घेऊन गाडी घेऊन माझ्या घरापुढे यायचे, ट्युटोरियल घ्यायचे. मग ते ट्युटोरियल घेतल्यानंतर चल संध्याकाळी जेवायला जाऊ म्हणजे. जेवायला जाऊ म्हणलं की मी एकटा, माझ्यावर दुसरं माझा पार्टनर ना. मला आनंद वाटायचा कारण संध्याकाळचा स्वभाव माझ्याकडे होता. ठीक आहे बा म्हणायचं, जायचं. मग ते बिअर पिणं, दुसरा पार्टनर माझा पेत नव्हता, पेन जेवण असं सुरू झालं. बियरचा प्रवास सुरू झाला. बीएससी झाली. योगानं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात डिप्लोमाला नंबर लागला औरंगाबादला, तिथं पण बियर. योगानं बघा आता जो विषय आहे ना परमेश्वर खरंच आहे हो मित्रांनो. या व्यासपीठावर इस मन से मैं 100% कहता हूं, जो शराब पीता है उसके साथ हमेशा भगवान होता ही है, कोई माने या ना माने. वेल्डी खाओ खुद जल जाओ. चॉकलेट खाऊन बघा साखर कशी आहे, गोड आहे. कोणी म्हणतं म्हणून का? तुम्ही खाऊन बघणार आहे बाबा. आजकाल साखरेसारखे दिसणारे पदार्थ सर्वच गोड नसतात. ठीक आहे, तू खाऊन बघ म्हणजे स्वतः अनुभव घे, नंतर कळवा मला, नंतर सांग. त्या प्रकारे माझ्याबरोबर सुद्धा परमेश्वर होता. योगायोगानं मला बेकारीची झळ न पोहोचता 1 वर्ष मी गुरुनानक हॉस्पिटलला ड्युटी केली आणि ताबडतोब मला गव्हर्नमेंट जॉब शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे मला फर्स्ट अपॉइंटमेंट मिळाला. योगा बघा. आता बघा तिथं काय व्हायचं, दर 1 तारखेला पूर्ण जिल्ह्यातले पॅथॉलॉजीचे टेक्निशियन तिथे यायची, मिटिंग राहायची. सिव्हिल सर्जन आरएमओ घ्यायची. मिटिंग घेतली दुपारी वगैरे मिटिंग घ्यायची. पेरिफेरून लोक यायचे ना, तालुका ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय. 2-1:30 वाजता मिटिंग घेतली की आम्ही 4 वाजता 2:30-3 वाजता सुटली, कधी 4 वाजता सुटली किंवा संध्याकाळी सुटली की आम्ही संध्याकाळी जेवायला जायचं. त्यावेळेस आमचं काय ठरायचं, परवळीचा शब्द होत आहे तू मै TTMM. याचा अर्थ असा की आम्ही 5-6 जण जेवायला गेलो, ज्याला जे पाहिजे ते मागवायचं. आता मी बिअर तुम्हाला सांगितले बिअर मागवणार. माझ्यासमोर बसणारा रमाना म्हणायचा, दुसरा म्हणायचा विस्की आण, अरे तिसरा काहीतरी म्हणायचा. मी त्यांना म्हणायचं, माझेच मित्र ना, त्यांना म्हणायचं ए काय चाललं रे बाबा नो, 10 रुपये ताव का, हे तुला काय करायचं, तू का पिलोयस? म्हटलं बिअर. बिअर, अरे हे बिअर लेडीज ड्रिंक आहे असं मी त्याला सांगायचं. बघा म्हणजे मी शिंबूड आपल्या नाका लोक सांगे काहीतरी म्हणतात तशा प्रकारे ते मी असं माझं समर्थन मी करायचं. त्यांना म्हणायचं अरे दारू पिणे निषिद्ध आहे, समाज मान्यता नाही त्याला. हे गपरे, त्या सिव्हिल सर्जन पहिलेच डोकं खाले, गपकी तुला काय करायचं तू पे, आमचा पिता त्रास देऊ नको. नाहीतरी आपलं काय ठरले TTMM असं म्हणलं की मी चुप व्हायचो. ते दारू प्यायचे म्हणजे ते विस्की प्यायचे, रम प्यायचे, मी बिअर प्यायचो. आता TTMचा अर्थ पुढे सांगतो. समजा आम्ही 6 जण गेलो. त्याचा अर्थ काय, 6 जण गेलो, वेटर सगळं झालं, वेटरनं बिल आणून दिलं, 600 रुपये झाले.
तर प्रत्येकानं 100 रुपये काढायचे, म्हणजे ज्याचा खर्च नाही त्याच्या डोक्यावर आपापलं समजून द्यायचे. मग कुणाला कुणाचं वजन आहे काय ना, असं TTM. बघा आता तो किशन सिंग जो समोरच्याला म्हणतो की बाबा तू दारू पिऊ नको, दारू पिऊन निषिद्ध असते, समाज मान्यता त्याला नाही, असा किशन सिंग ज्यावेळेस बदली होऊन लातूरला 100 ग्राम येतो, इथं आल्यानंतर इथं पण वर्षभर तसाच बिअर पितो. पण एक दिवस असा येतो की त्याच्या जीवनात दारूचा प्रवेश होतो. बघा, मी सांगतो हमेशा शेअरिंग करतो. आता मी एचा सदस्य आहे, त्याच्यामुळे आय एम रिस्पॉन्सिबल. मी जबाबदार आहे माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक वाक्याला, माझ्या प्रत्येक शब्दाला. मैं जिम्मेदार हूं. लेकिन शेयरिंग में कभी कहना पड़ता है. कैसा, एक लातूर मधल्या प्रख्यात वेल प्रॅक्टिस्ड डॉक्टरनं मला पहिली 53 दारू पाजली. पार्ट्या व्हायच्या ना, मी त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिसला जायचो. सिव्हिलचं काम संपलं की पुढे जायचं दुपारी, पुन्हा संध्याकाळी प्रॅक्टिस होती आमची लॅबला. गेल्यानंतर मग ते पैसे मिळायचे आम्हालाही. ते पार्टीमध्ये मग काय पितो रे बियर. एका टोपणनं माझ्या जीवनात दारूची सुरुवात झाली मित्रांनो. खरंच सिरियसली गंभीरपणे कधी कधी आठवते की वाटते एक धक्कन से मेरी जिंदगी में शराब की शुरुआत हुई. जब अंत में म्हणजे शेवटच्या वेळी मध्ये येण्याच्या अगोदर मी त्या टोपणाच्या खाली असलेली बाटली, काय म्हणताय क्वार्टर नाही, काय म्हणता हाफ नाही, हो एक खंबा खा. एक खंबा मी प्यायला लागलो, रिचवायला लागलो, पचवायला लागलो. आलं लक्षात, रिचवणे पचवणे. मला काय वाटायचं, एक खंबा कोणीतरी म्हणलं अरे काय एक थांब म्हणायचं चला, असं बघ मी इथून तिथपर्यंत चलत जायचं, म्हणजे माझे पाय हे लडखडात का असं तसं होतात का वाकडं नाही. बर, जीभ अडखळते का, बोलायला स्लिप होते का नाही, म्हणजे मी किती पुरुषार्थ करतो असं वाटायचं. पण मित्रांनो, आपली म्हणजे हे हे व्यासपीठ नाही, हे ह्या म्हणजे हे कोणत्या धर्माची संप्रदायाची हे करत नाही, पुनरुच्चार करत नाही किंवा अग्रेषित करत नाही. पण काय सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पायऱ्या ज्या करतात त्याला पुरुषार्थ म्हणतात. पण त्या काळी मी पोंगा पंडित, मला वाटायचं एक खंबा पिऊन मी चालतोय का नाही, मी कसला पुरुष आहे, अरे किती बेखोप होत असतो असं. मग आत्ता वाटते मित्रांनो, आत्ता ए मध्ये आल्यानंतर, आता म्हणजे ए मध्ये आल्यानंतर असं वाटायचं अरे मग काय झालं, जे दारुड्याचं नुकसान तेच माझं, असं म्हणलं गेलंय. वा, मी ऐकलंय वाचलंय. मी आता बोलणार म्हणजे काय, लिटरेचरचे साथ घेऊन किंवा मेडिकल जर्नल्स मधून जे वाचलं ते, की दारू पिऊन प्रत्येक माणसाचं 9 प्रकारे इन 9 ऍस्पेक्ट इन 9 अँगल्स नुकसान होतात. कसं, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक, व्यक्तिगत, व्यावसायिक आणि शेवटचं लैंगिक, असं 9 प्रकारे नुकसान होतं. माझं पण नुकसान झालं. आणि मला या 9 कॅटेगरी मधलं जास्त नुकसान कोणतं जाणवलं असेल तर ते शारीरिक. मित्रांनो, मी जेवण करतच नव्हतो हो, बिलकुल जेवण करत नव्हतो. काय, दारूच प्यायचो ना. आता जे म्हणतात ना, माझ्या पार्ट्या 3 महिन्याची, 2 महिन्यावर, 2 महिन्याची, 1 महिन्यावर, 15 दिवसावर, आणि एक काळ असा आला की रोज संध्याकाळी मी दारू मला मिळावी अशी वाटत होती, मी दारू पित होतो. आणि मग नंतर शेवटचा काळ एक असा आला की दुपारीच ओपीडी संपल्यानंतर 2 येता येतात मला दारू लागायला लागली, दुपारीच मी प्यायला लागलो. त्याच्यामुळं पिणं जास्त झाल्यामुळं जेवणच जायचं नाही. मग आता बघा माझा स्वभाव कसा आहे, कुणीतरी म्हणलं की बाबा हे असं, आता मी हमेशा आमच्या बघा हे सुद्धा परमेश्वरी कृपा आहे मित्रांनो. कोणती, आज मी तुमच्यामध्ये स्पीकर म्हणून आलो आणि माझेच मित्र, माझे सहयोगी, जे आता कृष्णाभाऊनं म्हणलंय, सकाळची आमची दिव्य जेवण ऑनलाईन सभा असते, सकाळी सकाळी प्रभाते राम चिंतित जावा असे जे म्हणलं जात आहे ना, ते आमची दिव्य जेवण ऑनलाईन मिटिंग असते. माझे सहयोगी आबारावजी, चारूभाई, हे सगळे आज इथं आहेत. ही सुद्धा परमेश्वरी कृपा आहे माझ्यावर, आहे की नाही बस सांगा बरं तुम्ही, मी तर समजतो या. तर असं असताना मी हमेशा म्हणतोय की परमेश्वरी कृपा दारुड्यावर होतच असते. मग विविध प्रकारचे जे माझं नुकसान झालं, तर माझं कसं आहे, मेरा सॉफ्टवेअर आडा आहे भाई, हमेशा असं म्हणत असतो. कसं, समजा उदाहरण द्यायचं झालं, आता मला वरच्यावर मजल्यावर जायचं आहे आणि इथं रंग दिला खाली, खालच्या मजल्यावर, तिथं काय लिहिलंय, कृपया कलर रंग ओला आहे, हात लावू नये असं लिहिलंय. आम्ही सगळे वरच्या मजल्यावर चाललो, तुम्ही वाचता, मी वाचतोय, तुम्ही जाता वर जाऊ द्या आपण, मी वाचतोय 2-3 पायऱ्या चढतोय, तुम्ही चाललेलंच असता, मी परत वाचतोय 2-3 पायऱ्या चढतोय, पुन्हा काय करतो माहिती का, काय लिहिलंय, कलर ओला आहे, कृपया हात लावू नका, त्याला हात लावतो. माझ्या बोटाला जर कलर लागला तर मी काय म्हणणार, हा हे जे इथं लिहिलं आहे
ते बरोबर आहे. म्हणजे मला खात्री, कोणत्याही वाक्याची कोणत्याची खात्री. तर मला भूक लागत नव्हती का? मेडिकलचे जनरल वाचले तर त्याच्यात असं लिहिलं होतं, योगा प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असताना, की तुम्ही जे अल्कोहोल पिता त्याच्यात कॅलरीज, हाय कॅलरीज असतात. कॅलरीज म्हणजे जे आपण जीवनसत्व जे म्हणतो, की जीवन जगण्यासाठी आपण अन्न खातो त्याच्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स जे असतात त्याच्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स किंवा आपलं हे मिनरल डाळी वगैरे खातो ना. ते मी जास्त दारू पित असतो मग त्याच्यात हाय कॅलरीज असल्यामुळे मला भूक लागत नाही, कुपोषण होतंय. पण ते भूक लागत नाही, पण ते फेक कॅलरीज असतात. जसं की मी कधी तिरुपतीला गेलो तर आता आपण महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, सॉरी मी कोणाचं हे बोलते, आम्हाला तर भाकरी लागते, चपाती भाकरी. तिकडे गेल्यानंतर फक्त भात. अहो भात खाल्यानंतर पोट भरते, भरल्यासारखं वाटतंय, पण अर्धा पाऊण तास झालं की पुन्हा भूक लागते. त्याला म्हणजे हे असं. तर हे कुपोषण, फेक कॅलरीज. जेवत नव्हतो माझं हे शरीर क्रश झालं होतं त्या दारू पिण्याच्या काळात. सकाळी मी उठल्याबरोबर पूजा पहिलेपासून, आता माझा विषय नंतर होतो, पण मी सुरुवातीपासून आध्यात्मिक पंथामधला या व्यासपीठावर मी कबूल करतो. परमेश्वर आहे. कुठं आहे मला माहित नाही, पण आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर मी मानणारा आहे. हे सदस्य आहे, त्याच्यामुळे मला फार सोपं गेलंय मध्ये आल्यानंतर. तर मी पूजापाठ मीच बघतोय. सकाळी उठलो, पूजा सुचिरभूत होऊन पूजा केली. आता पूजा तिथून उठणार, एक बाई धावत येणार, दोन स्त्रिया धावत येणार माझ्याकडे. एक स्त्री जिनं मला जन्म दिला ती माझी आई, दुसरी स्त्री जिच्यावर मला जन्म काटायचा ती माझी बायको. पाठवून असं उठत असताना दोन येणार, लगेच म्हणणार, आई म्हणणार, का रे रात क्यों रे, रात को बहुत पिया था, खाना नहीं खाया, क्यों ऐसा करता है, क्या कमी है तेरे को, बीवी अच्छी है, नौकरी है, बाल बच्चे है, किस बात की फिक्र है बेटा, बोल, असं म्हणायची आई. निकड बायको देखो ऐसीच करते, खाना नहीं खाय, इतना बड़ी बना के रखे, असं म्हणायची. आता दोन्ही कोण दोन स्त्रिया, कस तर काहीतरी. आता दारोडा माहित आहे तुम्हाला किती खोटं बोलतो का, नाही आजपासून असं नाही करूंगा, ओके तेरी कसम उसकी कसम. निघाले ड्युटीला. ड्युटी निघाली, ड्युटी झाली, 1:30-2 वाजले, ओपीडी संपली. आता माल टाकून यायचा, माल इन द सेन्स जानतो आप, माहित आहे तुम्हाला. मग आल्यावर पहिलं आईकडे जायचं. का तू विचारत होती सकाळी, मग सांग रे, बोल ना बेटा, लोगों को मिलता नहीं तेरे को सब कुछ है, घर दार सगळं खरंच होतं. पण आईला काय म्हणायचं बघा, दारू म्हणजे आपण इथं म्हणतो ना डिनायल म्हणतो किंवा खोटा म्हणतो. मी खोटा का ठरलो, दारू मला किती खोटं बोलायला लावते हे सांगू इच्छितो मित्रांनो. मी काय म्हणायचो बायकोचा त्रास आहे, अहो काहीच नव्हतं अहो. खरंच ती माऊली आहे. आपल्याला माहित आहे ना, आपण ते बॉबचं नाईट मेअर दिवा स्वप्नामध्ये लिहिलंय, की जगातल्या सर्व मद्यासक्तांना चांगल्या बायका पटकावण्याचे वरदानच मिळालेले असते. खरंच आपल्या सगळ्या दारूला माझी तर म्हणजे प्रत्येकाची आहे, माझी माऊली आहे, चांगली आहे. अवगतच मी म्हणायचं. बरं ते झालं. इकडे बायको कुकड्याचं बहुत पुचरी ती ना कुठं न विचारत होतीस, मग कसं काय, अहो सांगा की काय कशामुळे पिता, सगळं ठीक आहे, एवढं मोठं आणता करता खात नाही काय नाही, तुम्हीच उपाशी मरता असं. मग मी म्हणायचं तुला काय माहित सांगा तर. मग मीच कधी कधी तिला म्हणायचं ना, यू आर नॉट माय वाईफ बट यू आर माय गुड फ्रेंड म्हणायचं. मीच उगत नको बोलायचं, तू माझी मित्र आहेस म्हणायचं. मग तिला म्हणायचं मित्र म्हणून तर सांगा, सांगून काय फायदा, सांगा तर म्हणायचं. मी म्हणायचं आईचं आणि भावाचा त्रास आहे, बहिणीचा त्रास, काय किंचितही त्रास नव्हता. पण बघा दारुडा किती खोटं बोलतो दारूसाठी. तर असं करत असताना असं बोलायचं ते समजायचे. पण मित्रांनो इतके हाल झाले म्हणजे होत होते. बघा आता प्यायचंच प्यायचं, खूप प्यायचं, दुपारी प्यायचं, संध्याकाळपासून मी शेवटी इतका तंगलो की बघा ऐका शेवटचं, माझ्या ह्या दारूच्या गुलामगिरीतून मला मुक्त व्हायचं होतं. आता ऐका प्लीज, कॉन्सन्ट्रेटेड युअर माइंड, कृपया ध्यान दीजिए, लक्ष द्या. मग ह्याच्यापासून मला मुक्तता हवी होती. मग मी प्रयत्न केले ना निश्चितच. मग काय झालंय, मला एका दिवशी का दरवर्षी आमचं ते जेजुरीचा खंडोबा कुलदेवत आहे, आम्ही पुण्याला जातो कुलाचार करायला, वडील वगैरे सगळे गाडी करून गेलो. ह्याला खंडोबाला गेलो, कुलाचार केला. चुलत बहीण पुण्याला असते, तिच्याकडे मुक्कामाला गेलो. रात्री लगे आमच्या बाबांनी वडिलांनी म्हणले उद्या सकाळी डोंजेला जाणे आहे. अरे बापरे, डोंजे म्हणले की माझ्या पोटात गोळा होता. पण मला माहित होतं ना डोंजेला जाणं म्हणजे दारू सोडणं. ओके म्हणला, जायचं तर जाऊ. लगेच सकाळी उठलो, सगळ्यावर गेलो. मग ते महाराज तिथं होते, सर्जेराव मामा. मग तिथं आमच्या पप्पाची पहिलेच ओळख होती, कारण पप्पा पित होते त्यांच्याकडे 1980 ला दारू सुटलेली. मग डॉक्टर त्यांना म्हणजे डॉक्टर मुलाला घेऊन चला या. ते मग गळ्यात माळ घातली, इबेत लावलं, तुम्ही मांसाहार करायचा नाही 3 महिन्यानंतर मांसाहार खुला करण्यासाठी यायचा. तिथं लाईनला थांबावं लागलं मला, म्हणजे लाईनच खूप होती, लाईनला थांबावं लागलं, ओळख असली तरी लाईनला थांबावं लागलं. मग ते सगळं झालं, घरी आलो. इथं आल्यानंतर बायकोच्या डोळ्यात असतो म्हणलो का ग,
काय म्हणली, तुम क्या है, तुम्हारे को शराब ने तुम्हारे की कहां से कहा पहुंचा दिया है, कुठल्या कुठं का ग म्हणलं, एवढं रडाल तुला काय झालं डोळ्यात असताना. म्हणले तुम्ही क्लास 2 आहात, तुम्हाला इतका पगार आहे, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मान आहे, आणि तिथे तुम्ही कोणत्या माणसावर लाईनला थांबला काय. अगं म्हणलं मी दारू ना संपलं, तुला काय एवढं, मला काय नाही तर तुला काय एवढं, असं मी तिला म्हणलं. खरंच आहे की. मग ते शेवटी 3 महिने दारूपासून कसं दूर मित्रांनो. पुन्हा ते आम्ही यार ये जाती पाती का ये बोलता नहीं लेकिन ठाकुर हो ना, खाना मटन चिकन तो खाता ही हूं ना यार. तो मग मांसाहार खुला करण्यासाठी गेलो डोंगेला. मांसाहार खुला झाला. आलो आलो बघा मित्रांनो, 4 महिने झाले, 4 सव्वा 4 महिने मी कोणतं पान सुपारी खात नाही. इथं आंबेजोगाईला जात असताना मोटरसायकलवर एक पानपट्टीजवळ एक मित्र होता, त्याच्याशी बोलत थांबलो. तर तिथंच एक बार आहे, त्या बार मधून एक माझा सिनियर मित्र, जो की माझ्यापेक्षा थोराड, त्यानं 2-3 वेळेस डोंजेला गेला मला माहित होतं. तिथून निघाला. मी त्याला म्हणलो, अरे कुठून निघाला, जात नाही का म्हणला. बार मधून का, हो दारू पिलास का, हो तुला साप दिसला नाही का, हो नाही तुला बघायचं का, नाही नाही म्हणतो. माझ्या गाडीची चावी त्यानं घेतला, चल म्हणला मध्ये गेला. आता बघा हे ऑब्सेशन जे म्हणतात ना, म्हणजे दारू मद्यपास एक आजार आहे, माझं ऑब्सेशनच असेल ना, मेंटल ऑब्सेशन. त्यानं जरी चावी घेतला तर मी नको म्हणू शकलो असतो ना कम्प्लीट. पण कसं असते बघा, मेंटल ऑब्सेशन कसं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो या या व्यासपीठावर. गेलो मध्ये, त्यानं 90 नाही 60, त्यानं 90 घेतला, मला 60 घे म्हणला. मग त्याला पहिले तू पे म्हणलं. हो का, माझ्या 60 मध्ये पाणी टाकलो, पेलो. कुठला साप कुठला बाप, खरं आहे का नाही. एक आध्यात्मिकची जोड होती ना, पण ते नाही. म्हणजे कसे करून पुन्हा मला माझ्या काकाने नळदुर्गला घेऊन गेले. म्हणजे दारू सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही नाही. शेवटी बघा आता विषय म्हणजे परमेश्वराची कृपा. मग आम्ही असं म्हणजे काय केलं, आमची बायको म्हणली आता तुम्हाला हे नाही, मला तर सोडायचीच होती दारू ना, तुम्हाला रिहाब मध्ये ऍडमिट करू म्हणले. चल, ती म्हणजे महाराष्ट्रात नको का ग, तुम्ही खूप बोलके आहो, तुम्हाला ओळखी खूप आहेत हॉस्पिटल कॅम्पस मधल्या आहो, आणि नका म्हणजे कुठं करायचं मग, हैदराबादला किंवा बेंगलोरला करू. चल म्हणलो. पण बघा विषय, परमेश्वराची कृपा. काय झालं मग इथं कळालं आम्हाला की एका डॉक्टरनीच्या, ज्या डॉक्टरनं मला दारू पाजली, त्याच डॉक्टर कन्याच्या हातात मला एक पुस्तक दिसलं, व्यसनमुक्ती शक्य आहे. व्यसनमुक्ती शक्य आहे म्हणून. अरे वा. मी वाचक संस्कृतीला मित्रांनो, मी वाचतोय पुस्तक वगैरे वाचतोय. पण ते पुस्तक घेतलं, म्हणलं द्या मला, नाही मग आम्हालाच प्रॉब्लेम आहे. भारतीय पुस्तकाला लातूरमध्ये पुस्तक मागून घेतलं, वाचलं, त्याच्यात मला एचा संदेश मिळाला. व्हॉट इज ए. एचे प्रिन्सिपल काय, 12 पायऱ्या, 12 रूढी त्याच्यात होत्या. अरे बापरे, वाचलं आमच्या बायकोला आणि बघा मित्रांनो, माझ्या अंगावर काटा येतोय. ते पुस्तक माझ्यासाठी धर्मग्रंथ, गीता रहस्य, बायबल, कुराण, भगवद्गीता ठरली. म्हणजे एखाद्या समुद्रात जहाज भरकटला लागले, त्याला दिशा दिसत नाही, पण कुठंतरी दीपस्तंभ दिसावा, तसं माझं जे जीवन नौका होती जी भरकटली होती, ते पुस्तक माझ्यासाठी दीपस्तंभ ठरलं. आता एवढं सांगतोय तुम्हाला त्या पुस्तकाचं महत्व, पण मूर्ख मी माणूस, पागल मी, ते पुस्तक कसं वाचावं, धर्मग्रंथ कसं वाचतात. तन मन धन से सुचित भूत होके पढ़ते ना दोस्त, लेकिन मैंने वो किताब, ते पुस्तक मी दारू पेत पेतच वाचलं. कसं, नाईट ड्युटी असायची, दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची. नाईट ड्युटी केली, सकाळी आले, पोराला शाळेला पाठवलं. मग पाठवताना येताना वाईन शॉपमधून दारू आणली, पुस्तक वाचत. बघ दारू सोडणं शक्य आहे, शराब सोडणं असा नाही, असा वाचायची. बाईक मधून हो हो म्हणायची. का करते मग, याचा संदेश मला आता. मग ते रिहाब मध्ये सुद्धा नको, मग याचं कुठं मीटिंग अटेंड करायची. मग कळालं की पुणे किंवा औरंगाबाद. योगायोगानं सकाळमध्ये त्यावेळेस मुक्तांगण होतं बघा, त्याच्यात लेख आला, बायकोनं वाचला, फोन केला, कोणाला समस्या आहे, ह्याला आम्ही काय ठरवतो नवरा बायकाने, काय करायचं, पुणे किंवा औरंगाबाद इथं जाऊन मीटिंग अटेंड करायची, शेवटचा मार्ग. पण आधी लग्न कोंडाण्याचं नंतर राहायचं. म्हणजे पुण्याला नातेवाईक आहेत, औरंगाबादला आहेत, कुणाच्याच घरी जायचं नाही, लॉजवर राहायचं, मीटिंग अटेंड करायचं. पण ज्यावेळेस हिनं फोन केला त्यावेळेस कळलं, अरे तुमच्या लातूरमध्येच मीटिंग आहे ना. अरे बापरे, आता बघा परमेश्वरी कृपा. आंधळा मागतो एक, देव देते दोन. अरे बापरे, ठीक आहे. कुठं, इथं असं शामराव पाटील विद्यालय. कधी, रविवारी. ठीक आहे, पत्ता घेतला. पण आता कसं, दारुडा किती घाबरतो बघा, मी किती डेअरिंग करत असेल दारू पिल्यावर, पण दारू पिल्या नसताना घाबरतो, कसं करावं. मग पुन्हा कळालं की अजून एक परमेश्वरी कृपा झाली माझ्यावर. माझ्याच हॉस्पिटल कॅम्पस मधला व्यक्ती तिथं जाते का, अरे वा, फारच बरं झालं की नाही. पण त्याला फोन केला, त्यानं म्हणला मी धार्मिक कार्यात गुंतलो, 10 दिवस नंतर येतो. 10 दिवसांनी आला. संडेला मीटिंग, पहिली मीटिंग केली मित्रांनो. संडे इज माय फंडे वाक्य त्यावेळेस, आता सुद्धा तेच आहे. का फंडे, संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, भरपूर दारू पिणे, चिकन, मटन, मच्छी खाणे, आराम करणे, हे संडे इज माय. त्या दिवशी गेलो मिटिंगला, नावागत होतो, नाव विचारलं,
पॉकेट दिलं, चहा पिला, खाली आलो, बाजूलाच वाईन शॉप होतं, बाटली घेतली, घरी आलो, जाऊ. दुसऱ्या रविवारी तसंच, तिसऱ्या रविवारी तसंच. पण पण मित्रांनो, चौथ्या रविवारी एक झालं. काय झालं? मी इथं शेअर करतोय, आपण ऐकत आहात सर्वजण मित्र माझे. अंगावर काटा येतो. काय झालं मला माहित. मी खाली उतरलो, चहा पिला, वाईन शॉप पुढे गाडी थांबली, पण माझा पाय मोटरसायकल बाजूला निघाला नाही. मी दारू घेऊ शकलो. आता तुम्ही म्हणाल काय झालं, सांगा तरी एका वाक्यात, एका शब्दात. आय थिंक काय झालं मला काहीच माहित नाही. कुठून तरी आवाज आला अंतर्मनातून, किशोर सिंग तू जे करतोय ते चुकीचं करतोयस, यू काढ. कारण हे तसं दश होतं. ऐकलो, त्यावेळेसपासून दारूपासून एकेका दिवसात हिशोबाने दूर राहिलो मित्रांनो. नंतर मी सहभाग घेतला, सर्व्हिस मध्ये घेतला, मीटिंग अटेंड करायला लागलो. आणि दुसरं अजून मला ए ची माहिती कधी कळाली, ए मध्ये नंतर 3-3.5 महिन्यानंतर ते रिवायवर ग्रुप ठाणे इथं ते नाईट व्हिजन होतं. मला काय माहित ना बघत मी. ते म्हणले नाईट व्हिजन का असते? ते म्हणले कीर्तन ऐकलंय कधी? हो कसं असते, रात्री ती बुवा कीर्तन करतो, सकाळी काला होतो, तसंच तिथं जागरण सभा आहे. म्हणलं हा असं का, येता का, यायचं का? हो 5-7 जण आम्ही गेलो. तिथे गेलो, मला खरी ए तिथं कळाले मित्र. खरं सांग, खरी ए कुठं? रिवायवर ग्रुप ठाणे. 5-6 जण आम्ही गेलो. सकाळी उतरलो, मुंबई गाडीनं उतरलो. ती संध्याकाळी चर्च मध्ये मीटिंग होती. मग आम्ही सगळे थांबलो. मग एक माणूस वेल वॉश्ड ड्रेस, पांढरे शुभ्र वस्त्र घालून बीएमडब्ल्यू मध्ये गाडीमध्ये आला. तुम्हाला वाटेल बीएमडब्ल्यू म्हणजे भौतिक मटेरियलिस्टिक कडे बघून मी भारावलो की असं नाही. मला वाटलं डिप्टी कलेक्टर असेल किंवा कोणीतरी कॉर्पोरेटर असेल, ज्यांना आपल्या ह्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन उद्घाटनाला आला असेल, असं मी काय केला मनात. पण पुन्हा ते बघा, आतमध्ये गेलो, ते उद्घाटन झालं, ते कोणतरी पोप बोलले, फादर बोलले, 1-2 अनुभव झाले, टी ब्रेक झाला. टी ब्रेक नंतर मी ज्याला बघितलं होतं तेच माणूस तिथं आला आणि त्यानं मला, माझं नाव असं आणि मी एक दारोडा आहे. अरे बापरे, बघा माझ्या आता. आणि त्यानं असा अनुभव कथन केला दोस्त, म्हणजे आता मी म्हणलं ना तुम्हाला सुरुवातीला शेअरिंग करा म्हणून. कोण्या शेअरिंगचा कसा प्रभाव पडेल, कसं हृदयात घुसेल सांगता येत नाही. त्यानं म्हणला ह्याच ठाण्यामध्ये मी दारू पिलो, इतके वर्ष दारू पिलो, एकदम कफलक झालो. आणि त्याने शेवटी काय म्हणला, मी कफलक झालो, आता ही जी मीटिंग इथं चालू आहे ह्याच चौकात मी पोत्यावर बसून भीक मागितली 4 आण्याची, आणि त्याला साक्षीदार ह्या तुमच्यामध्ये बसलेले 2-3 जण आहेत म्हणला, माझे साक्षीदार, आय विटनेस. अरे बापरे, तुम्हाला म्हणलं ना मला खात्री पाहिजे, त्यानं असं म्हणलं. अरे राव, खरंच. आणि मला 18 वर्षापासून मी ए मध्ये येतोय. मी जे कफलक झालं होतं, मी जे गमवलं होतं, ते ए न मला पूर्ण परत दिलं. आणि मी आज असा आहे. बापरे, असं वाटलं, इज इट पॉसिबल? येस, इट इज पॉसिबल. मित्रांनो, त्या दिवशी माझा नीट ऐका, डोळ्याला डोळा लागला नाही. ए म्हणजे काय, मला खरी ए तिथं कळाली. लातूरमध्ये नसतं त्या 2010ला तुम्हाला म्हणलं, फेब्रुवारीला आलो, मला वाटतं मे जून मध्ये काहीतरी होता प्रोग्राम, 3 महिन्यातच. आणि ते इथं एकच ग्रुप होता, 2च मीटिंग होत्या, 4-5-6 जणच यायची. मला वाटतं हीच ये, पण तिथं गेल्यावर खरी ये कळाली. मित्रांनो, परत सांगतो, डोळा डोळा लागला नाही माझ्या जीवनात. ही माझी हे आहे, काय म्हणते त्याला, एक गंभीरता आहे. 2 वेळेस डोळा डोळा लागला नाही. एक वेळेस ठाण्याची मीटिंग अटेंड केल्यावर, आणि एक वेळेस ज्या दिवशी किल्लारीचा भूकंप झाला, योगायोगानं मी सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होतो. 5 वाजता आम्हाला बोलावलं, 4:30 वाजता बोलावणं आलं. पहिले अँब्युलन्स, 2 अँब्युलन्स आणि सिव्हिल सर्जन आरएमच्या 5-6 गाड्या आम्ही होत्या, त्या गाडीत मी होतो. आणि ज्या दिवशी पहिली आमची एंट्री झाली ही, त्यावेळेस तिथलं जे चित्र आहे ते बघून मला 3 दिवस झोप आली नव्हती. त्यावेळेस पण डोळ्याला डोळा लागला नाही हे मन माझ्या प्रत्येकाला माझ्या जीवनात असेल. तर हेच महत्व. इथं ये मध्ये गेल्यानंतर मी थांबलो मित्रांनो. आता मूळ विषयाकडे, गाभ्याकडून, परमेश्वर. खरंच आहे की हो, ए मध्ये सुद्धा म्हटलं ना, दुसरी पायरी काय, माझ्यापेक्षा उच्च शक्ती. आता मी तर तुम्हाला सांगितलंय, मी परमेश्वर मानणारा, ज्यावेळेस स्थळी कास्ट नाही, त्याच्यामुळे मला सोपं गेलं. पण ए मध्ये येणारे परमेश्वर कोणी आता आस्तिक असतात, नास्तिक असतात किंवा आज्ञावादी असतात. परमेश्वर आहे पण म्हणत नाहीत, नाही पण म्हणत नाहीत, नो कमेंट्स ॲट ऑल म्हणतात. पण इथं परमेश्वरीचं हे, परमेश्वराशिवाय नाही, एक दुसरी पायरी, माझ्यापेक्षा एक उच्च शक्ती, हाय पॉवर ज्याला बनलेला आहे. येस, ठीक आहे तुझी. आणि किती गोड हो, इथं आपल्या ए मध्ये मला तेच पटलं. इथं डू अँड डोंट, असं कर तसं कर, काही सूचना नाही. खांद्यावर हात ठेवला जातो, येत राहा येत राहा येत राहा. हे माझ्यासाठी एक मास्टर की आहे. आते रहो, कीप कमिंग बॅक. मास्टर की म्हणजे अशी की ज्यानं कोणतंही कुलूप उघडता येईल. बरोबर आहे. ए अल्कोहोलिक्स अनॉनिमस,
मी तर म्हणतो ऑलवेज आन्सर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं ए मध्ये सापडते, पण त्यासाठी यायला पाहिजे. आणि ऍक्शन इज द मॅजिक वर्ड. कृती केली पाहिजे. फक्त येऊन मीटिंग करून ऐकून चिंतन मनन करून जमत नाही, कृती केली पाहिजे. मी कृती केली. आणि विशेष हे काय माझं हे मी ऐकत गेलो. खरंच पहिलं मी ए मध्ये येण्या अगोदर खूप अग्रेसिव्ह होतो. मेरीच लाल माझीच ऐका म्हणायचो. तर जे ए ला अपेक्षित आहे ना, इथं ए मध्ये आल्यानंतर फेलोशिप मध्ये आल्यानंतर फेलोशिपच्या पावरनं मीटिंग अटेंड करणे, साहित्य वाचणे, तुमच्या संगतीत राहणे, ह्याच्यामुळे दारूपासून कोणताही मनुष्य कोणताही व्यक्ती दूर राहू शकतो. हे तर तितकंच सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य. पण तेवढंच एला अपेक्षित आहे का? नाही. तर एला अपेक्षित काय? प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, आमूलाग्र बदल. तर पहिला माझ्यामध्ये झालेला बदल असा आहे, मी ऐकायला शिकलो. वन कॅन बी गुड लिस्नर. ऐकतच नव्हतो, त्या जुन्या माणसाचं ऐकायला शिकलो आणि ऐकून कृती करायला शिकलो. त्याच्यामुळे मित्रांनो मला खूप फायदा झाला. मी त्यासाठी ऐकत अगोदर माझं तसं नाही. आल्यानंतर गपचूप मन लावून ऐकणे, मन लावून मग ते ओल्ड टायमर असो किंवा न्यू कमरची शेअरिंग असो, ऐकणे आणि नंतर बोलणे. पहिल्यामध्ये मला मला माझ्यामध्ये जाणवलेला बदल कोणता? मी ऐकायला शिकलो. तर बघा, पर म्हणजे ही व्याख्या आहे की हायर पॉवर शिवाय हे शक्य नाही. मला दोन गोष्टी ए पटली, मी सांगतो. मूळ गाभा कसा? फक्त आजचा दिवस. आणि दुसरा केवळ परमेश्वराची इच्छा. येस, आपण प्रिंबल आता विष्णुभाऊनी प्रिंबल वाचलंय ना. परमेश्वराची इच्छा होऊन व त्याची कृपा असल्यास यातून आम्ही बाहेर पडू. फक्त परमेश्वराची इच्छा होऊन जमतंय का? नाही, कृपा व्हायला पाहिजे. येस, खरंय ते. पहिली पायरी जी मला काय सांगते, मी ह्याच्या पुढं दारू पुढे हातबल आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झाले. दुसरी पायरी, माझ्यापेक्षा उच्च शक्तीच मला मदत करू शकेल. महाशक्ती, तुम्ही माझ्या जीवावर काही करू शकत नाही. तिसरी पायरी, माझी इच्छा व जीवन मी परमेश्वरावर हवाले केले. कोणत्या? ऍज आय अंडरस्टूड. कम टू द पॉईंट. मला तेच म्हणायचं होतं. ईबी जेव्हा ह्याच्याकडं ईबी डॉक्टर आपले बिलचा स्पॉन्सर, त्यानं बिलला सांगितलं, तू असं का करत नाहीस की तुझी परमेश्वराची व्याख्या तूच का करत नाहीस? ऍज यू अंडरस्टूड. अरे किती चांगले की हो. आता आमच्यासारखं म्हणजे असते का मी ते 7 घोडे पे बैठके असं ते परमेश्वर सगुण साकार निर्गुण निराकार असं थोडंच आहे. ये मध्ये काय? उच्च शक्ती. तूच तुझी व्याख्या तूच कर. अरे किती सोपं की नाही हो. म्हणजे ऑप्शन इज युअर. इथं मला ऑप्शन दिला गेल्यामुळे मला हे फार पडतं. जसं की सांगतो, आता मी दारुडा आहे, मी आलो इथे, काय म्हणतात, पहिली पायरी 100% आहे. घे तू. मी दारू पुढे हातबल आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झालंय. 100% घ्यायची, काहीही रिझर्वेशन ठेवायचं नाही. हातचा राखून काही ठेवायचं नाही. त्याशिवाय तुझी म्हणजे रिकव्हरी चालू होत नाही. जसं की महाभारताचं उदाहरण, द्रौपदीचं वस्त्रण होत होतं, बरोबर आहे. हे ना, ती भीष्माचार्याकडे गेली, कृपाचार्याकडे गेली. तात मला हे बघा ओढले दुशासन म्हणली, पुन्हा हे तर 5 नवरे हे खालीच मुंडी घालून होते. काय करू शकते? शेवटी त्यांनी कृष्णाला हाक मारली. हे महाभारतात पुन्हा ते लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे. तुम्ही सुद्धा पिक्चर टीव्ही मध्ये बघितलं असेल किंवा वाचा. पण तिनं काय करते, उजव्या हात वर ठेवते, हाक मारते कृष्णाला, पण डावा हात इथं बेंबीवर ठेवते. म्हणजे तिचा स्वतःवर अजून विश्वास होता की मी काही करू शकेन, मैं कुछ भी कर सकती हूँ स्वतःवर. अरे पण ते साडी उडूच लागला. मग एक समय ऐसा आया, एक वेळेस असं आली, तिनं शेवटी काय म्हणलं, मी नागवी तर नागवी, दोन्ही हात वर केले आणि तिने कृष्णा म्हणजे त्याच वेळेस कृष्णानं तिला साड्या पुरवल्या, पितंबर पुरवल्या. एक विचारलेल्या कृष्णाला एक म्हणजे त्या महाभारताचा प्रसंग, तुम्ही अगोदर का पुरवलं नाही? तिनं म्हणले तिच्यावर विश्वास होता ना, तिथं हात ठेवला होता. तसं मित्रांनो, दारू रिझर्वेशन काही ठेवू नका. हात दोन्ही वर करायचं आणि परमेश्वराला बोलायचं. परमेश्वर येतो ना. आता बघा, परमेश्वर इथं शेअरिंग व्हायची 10 मिनिटाची, पुन्हा बोलावं वाटायचं, कुणी म्हणायचं रिहाबला जा, तिथं 20-25 मिनिटं बोलायचं, तिथं जायचं त्यांच्यावर. एक वेळेस असं आलं, आता बघा परमेश्वरीचा पंढरपूरला जायचा योग आला. डे विजन होतं, आम्ही गेलो. मग तिथे मंगळवेड्याचे एक आता ते नाहीत आपल्यामध्ये हयात, ते त्यांनी म्हणले, विनोद आमचे ओल्ड टायमर लातूरचा मला एक स्पीकर पाहिजे ऑन द स्पॉट. त्या विरोधी म्हणले किशन सिंग. अरे म्हणलं का लावला म्हणलं मी. अरे मी स्पीकर म्हणून कधी बोलत नव्हतो. शेअरिंग करायचं 10 ते 12 मिनिटं किंवा रिहाबला गेल्यावर 20 ते 25 मिनिट शेअरिंग केली. स्पीकर म्हणून 40-45 मिनिट कधी बोललोच नाही. नाणे म्हणजे तुला काय होते. आणि योगायोग बघा, क्षेत्र पंढरपूर, बरोबर आहे. आणि विषय कोणता? हाच, परमेश्वर. ही सुद्धा माझ्यावर परमेश्वराची कृपा असं मी समजतो. नाही आहेच. पहिल्यांदा स्पीकरवरून बोलणं,
आणि विषय परमेश्वर, क्षेत्र सुद्धा परमेश्वराचं पांढर. ही परमेश्वराची कृपा असते. परमेश्वराच्या कृपेशी होत नाही मित्रांनो. अनुभव घेतला पाहिजे. मेंढी खाओ खुद जान जाओ. परमेश्वरी कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. पण ते परमेश्वर आपला ए मधला कोणता? ऍज वी अंडरस्टूड, ऍज यू अंडरस्टूड, तुला समजलेला परमेश्वर. खरं आहे. एक आपण कथाच आहे ना. एक राजा होता. राजाला तो परमेश्वरला मानणार होता. त्याचा डेथ झाला, मृत्यू पावला त्यानं. त्याचं पोरग त्यानं प्रधानमंत्रीला बोलवलं. त्यानं ते म्हणजे चिकित्सक बुद्धीचा म्हणला, मी तुम्हाला 15 दिवसाची मुदत देतो. 15 दिवसामध्ये देव आहे का, आहे तर कोठे आहे, आणि देव काय करतो, या 3 प्रश्नाची उत्तरं मला 15 दिवसात तुम्ही आपल्या जनतेच्या ह्याच्यातून आणून द्यायची. जर दिलीत तर मी परमेश्वरला मानणार. नसता कोण परमेश्वर की काय गॉड की मला माहिती, देव काय मला माहिती. आता प्रधानाला त्यानं सांगितलं. प्रधान मुदत होती 15 दिवसाची. त्यानं सगळी दौंडी पिटवली राज्यात. बाबा ह्याची उत्तरं पाहिजेत. सगळ्याला सांगितलं, बुद्धिजीवी म्हणा, जे मिडल क्लास, जे 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 असतात, जनता हो, जनता जनार्दन प्रजा, सांगितलं. काहीच नाही, कुणीच येणं झालं काय नाही. शेवटी आता काय आहे ना, ह्याला जेवण सुद्धा झालं झालं बा 15 वाजे. आता शेवटी उद्या 15 दिवसांनी म्हणता ह्यानं जरा चिंतेचं झालं. मग ह्याचा कुक जो आचार्य असतो त्यानं म्हणलं, तुम्ही 2-3 दिवसापासून जेवणच करणं झालं. म्हणलं काय का राजाचं ते दौंडी त्याचा काय परिणाम आहे का? म्हणलो नाही रे, चला नाही. पण एक काम जर आहे बघा, इफ यू डोंट माइंड, म्हणजे तुम्हाला जर हरकत नसेल तर उद्या तुम्ही मला घेऊन जावा, घेऊन चला दरबारात. मी त्याचं उत्तर देतो. बाकी काय ते मी बघून घेतो. माझ्यावर विश्वास असेल तर घेऊन चला. ह्यानं म्हणलं बरं बस झालं. कोणीतरी तयार झाला ना. नाही मामूस ते नकटा मामूस सही अशी जी म्हण आहे ना, ठीक आहे म्हणलं. त्याला दुसऱ्या दिवशी ते आचार्य तयार झाला, कपडे वगैरे चांगले घालून गेले दरबारात. शेवटचा दिवस होता. चला म्हणले परमेश्वर. ओके म्हणले. दरबार भरला. राजा येऊन त्या सिंहासनावर बसला. मग त्या प्रधानानं म्हणलं, माझा आचारी तुमच्या 3 प्रश्नाचं उत्तर देईल. ठीक आहे म्हणला. एक स्टूल आणून ठेवला त्या राजाच्या सिंहासनापुढे. स्टूलवर त्या ह्यानं बसला, कोण आचार्य जाऊन बसला. सांग मला. मग त्या आचार्यानं म्हणलं, तुम्ही राजाधिराजा सगळे ह्याचे, पण आता आता तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही आता विद्यार्थी आहात आणि मी शिक्षक आहे, गुरु आहे. तर मी खाली कसं बसतो स्टूलवर? मला तिथं तुमच्यापेक्षा उच्च तुमच्या सिंहासनावर बसावं लागेल आणि तुम्हाला ह्या स्टूलवर बसावं लागेल. राजाला आला राग. नाही नाही म्हणला, मी तुमचा गुरुच आहे का नाही? दरबाराला उद्देशून म्हणला, खरं आहे का नाही? येस. ठीक आहे. राजाला थोडं हे ठीक आहे. त्यानं राजा बसला स्टूलवर, त्यानं बसला सिंहासनावर. ठीक आहे म्हणला. आता ठीक आहे म्हणला, एक सांगा म्हणला तुमच्या इथं दरबारला काळी गाय घेऊन या म्हणला. काळी गाय आणली. त्याला हिरवं गवत खाऊ घाला म्हणला. हिरवं गवत खाऊ घातलं. आता दूध काढा म्हणला. दूध काढलं, पांढरं दूध. त्यानं म्हणला, राजा बघितलं बघितलं का, ही कशी कल्पना आहे म्हणला. गाय काळी, खाल्लं काय हिरवं गवत, दिलं काय पांढरं दूध. ही कशी कल्पना आहे म्हणली. हे शक्य आहे का म्हणली. तर ह्या जगात जे काही समुद्र, पर्वत, दर्या, चंद्र, पृथ्वी, सूर्य, हे जे क्रिएशन आहे ते कुणाचं तरी आहे. हे परमेश्वराचं, गॉडचं, देवाचं क्रिएशन आहे. अलग लक्षात असं. ठीक आहे. चला म्हणा अंधारा खोलीत. अंधारा खोलीत घेऊन गेला. मेणबत्ती पेटवला. सगळा लाईट वगैरे विजवायला लावला, दिवे वगैरे, फक्त मेणबत्ती. हे बघा, ह्या मेणबत्तीचा प्रकाश जरी बिनबिनता असला तरी पूर्ण खोली हे प्रकाशानं उजळून निघाली. तशी परमेश्वर कोठे राहतो? जिकडं तिकडं व्यापलेला आहे म्हणलं परमेश्वर. अलग लक्षात, जिकडं तिकडं व्यापलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. राजा सॅटिस्फाईड झाला. तिसरं, परमेश्वर काय करतो? बघा, तुम्ही राजे आहात, पण ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्हाला माझ्यासारख्या माणसाच्या स्टूलवर बसावं लागलं. आणि 30 माणूस तुमचा प्रधानाचा आचार्य आहे, पण मी सिंहासनावर बसलो. ये वक्त वक्त की बात है राजे महाराजे, भगवान ये करता है, गॉड हे करतो. पटलं राजाला. पटलं राजाला. हे एक दृष्टांत सिद्धांत, म्हणजे आपला जो सिद्धांत आहे परमेश्वर, ते दृष्टांत आहे. तसंच एक परमेश्वर, एक माणूस मेला, गेला वर, हेवन मध्ये म्हणतात ना, गेला. मग त्याला त्यानं देवदूताला विचारलं, मला जरा फ्लॅशबॅक दाखवा माझा. फ्लॅशबॅक जसं आपण व्हिडिओ कॅसेट वगैरे बघतो ना, ते बघतो. फ्लॅशबॅक दाखवला गेला. मग त्यानं कुठं कुठं त्याचे प्रत्येक ठिकाणी 4 पाय दिसले, काय काय ठिकाणी 2च पाय. अरे त्या बायला 2च पाय कसं? मग परमेश्वर ज्यावेळेस मेन गॉड जे म्हणते ते राऊंडला आले,
का म्हणले तुम्ही तर मला वचन दिलं होतं, तुम्ही तर मी तुमची भक्ती करतो, रोज हे करतो, पूजापाठ करतो, आणि तुम्ही मला सदैव तुझ्यावर राहीन असं म्हणलं होतात. बघा म्हणले कॅसेट मला दाखवतायत तुमचे शिष्य देवदूत, तर बऱ्याच ठिकाणी 4 पावलं, म्हणजे तुम्ही पण मी पण बऱ्याच, आणि काही ठिकाणी 2च पावलं आहेत, म्हणजे मीच आहे, तुम्ही माझ्यावर नाहीत. त्यांनी म्हणले अरे वेड्या नीट बघ म्हणले, ए थोडा का आता मी ते झूम करून दाखव, तसं काय कल्पना करा, दाखव रे. ते रुतलेले आहेत पाय, म्हणजे 2च पाय रुतलेले बेट्या. त्यावेळेस तुझ्या संकट काळात, तिने म्हणजे संकट काळात तू होतास, तुला घेऊन मीच फिरत होतो, तुला उचलून मी फिरत होतो. ते 2 पाय माझे मला, तुझे नाही. तर मित्रांनो, ह्या कथेहून, त्या दृष्टांताहून काय सिद्ध होतं? परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. योगायोगानं बघावं लागते. माझ्या जीवनात मध्ये आलो खरंच परमेश्वर. पहिला प्रसंग 2018चा, माझ्या मुलीचं लग्न होतं. पैशाची तजवीज झाली होती सगळी, पण एकाकडून 7 लाख, म्हणजे बरेच 18-20 लाखाचा टोटल मॅनेजमेंट होतं. 7 लाख देतो म्हणाले, पण ऐन टायमाला ते लग्न 3 दिवसावर 4 दिवसावर टेपलं नाही म्हणाला. काय करावं? जवळचाच मित्र, परमित्र, काय करावं? येऊन सरळच कंबर खसली, घरी येऊन एकदम रूम मध्ये पडलो. बायकोला एकदम, बायकोच असते की आताच मी तुम्हाला म्हणालो, लगेच आली. काय झालं म्हणलं, काय नाही, पाणी दिली. सांगा तर खरं, दार लावून घेतली. मी म्हणलं असं असं घडलंय, आता कसं करणार आहे, सगळे पाहुणे रावळे आलेले. ते म्हणले तुमच्या का त्या मित्राला फोन करा. म्हणलं त्या मित्राला? अगं त्याचे पहिलेच मला 2-2.5 लाख द्यायचे, तर तू काय सांगतेस? करा तर खरं म्हणली. केला. मारवाड्याचा मित्र होता, मित्रांनो केला. खरं सांगतो बरं, हे बघा, शेअरिंग, SHARE, शेअर ऑनेस्टली, ऑलवेज, रिअल एक्सपिरियन्स. त्याचा अर्थ असा आहे, म्हणजे प्रत्येक वेळी शेअर म्हणजे काय? प्रत्येक वेळी इमानदार, प्रांजळ अनुभव कथन करायचा. जे माझ्या जीवनात घडलंच नाही ते कशाला मी शेअर करू? मी कधी एक म्हणजे 5 लिटर दारू पिलीच नाही, कशाला शेअर करू? तसं आहे मित्रांनो, शेअरिंगची व्याख्याच तशी आहे. तर तो मित्र आला. मी म्हणलं काय रे? म्हणलं ये, पण मी बोलवलं नाही, म्हणलं तुझ्या भाभीनं तुला बोलवलंय. आला, दार लावून घेतलं. प्रस्तावना मी काहीच केलं, तिनंच म्हणले बघा असं असं आहे, आणि ह्यांच्या मित्र म्हणलं होते, पण पैसा हे होते, आणि 7 लाख रुपये कम पडतात आम्हाला, आणि 5 दिवसावर लग्न. त्याने एकच विचारलं मित्रांनो. काय विचारलं? मग मला म्हणायचं, अरे म्हणजे जीवलग मित्र हो, अरे तुला चालणार की. त्यानं विचारलं मला, काय रे तुला 7 लाख एकदाच पाहिजे का? आज 1 लाख, उद्या 1.5 लाख, परवा 2 लाख? म्हणलं मग 7 लाख एकदाच घेऊन काय करायचे? तर दादा म्हणलं असंच पाहिजे. चाल, लाख का मला म्हणला, चिंता करू नको भाभी, चिंता करू नको, करो तयारी, जो से म्हणलं, किसी को मत बोलो. चहा झाला, दार काढला, गेला निघून. मित्रांनो, ती माझ्यावर परमेश्वरी कृपा. खरं सांगतो, अंगावर काटा येतोय हो. 7 लाख दिले हो. लग्न अक्षदा शेवटी 1.5 लाख अक्षदा टाकला. अक्षदा टाकल्याबरोबर 1 लाखाचा चेक आणि 50,000 नेट. 7 लाखामधले तर 5.5 पहिले दिला होता, ते दिले. हे परमेश्वर कृपा नाही तर काय हो? काय आहे परमेश्वर नाही तर? हे मध्ये आलो, हे परमेश्वरी कृपा. खरंच आहे परमेश्वरी कृपा हे. आणि परवा सुद्धा मग एक मुलाचं लग्न केलं. लग्नाच्याच, तुम्ही मला लग्नाच्याच गोष्टी सांगता, म्हणजे एका दारडीवर परमेश्वराची कृपा कशी होते सांगतो. माझे ते 2 प्लॉट विकले गेले होते. ते गुंटेवारीच्या ह्याच्यामुळे, ते त्यावेळेस मी रजिस्ट्री करणार, पण गुंटेवाराचा GR आल्यामुळे ते ज्यावेळेस 4 महिन्यात करून द्यायचं, त्यानं 2 महिने लेट केला. 6 महिने झाले गुंटेवाराचा GR, पण 8 महिने राहिले. शेवटी तो सौदा आम्ही कॅन्सल करावा लागला. योगायोगानं माणसं चांगली भेटली. तिथे आमची गुंडरे वकील, ते ये मित्राचे भाऊजी आहेत. म्हणले किशन सिंग, तुला समोरचे चांगले भेटले रे म्हणले, नसता माझ्यासारखा असता तर रजिस्ट्री करून घेतलाच असता. म्हणलं वकील साहेब, तर नाही म्हणले, तू म्हणतोस की माझ्या पाठीचे परमेश्वर आहे, स्वामीच म्हण. आता स्वामीच म्हण, गुरुच आहेत म्हणा. सॉरी, हे व्यासपीठ ते सांगायचं, पण ते म्हणले ठीक आहे. तर ते सौदा कॅन्सल झाला, आणि दुसरा सौदा झाला. त्याच्यात मला नीट आहे का, 21 लाख रुपये एक्स्ट्रा मिळाले. जे 21 लाखामध्ये माझ्या मोठ्या मुलाचं आणि परवा एका छोट्या मुलाचं, ज्याने की लव्ह मॅरेज करून घेतला होता, अरेंज मॅरेज, मी करू शकलो. आता तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही सगळे मॅरेजच्याच गोष्टी सांगता. मित्रांनो, मी बायको तीच म्हणाली, मी देखो उसने अगर से रजिस्ट्री करके दिया होता तो ये अधिक मात्रा में धन नहीं आता। तुम जो ए में गए, तुम शराब से दूर रहे, और तुम्हारा भगवान, एक भगवान, इन्होंने मिलकर सोचा कि इस आदमी का भला करे, इसलिए तुम्हारे को 21 लाख रुपए ज्यादा दिए। तुम्हारे तनखे में के, तुम्हारे रिटायरमेंट के कोई पैसा खर्च नहीं करा, मेरे बच्चों की शादी को ये पैसा खर्च करा. असं असते दोस्तों, परमेश्वरी कृपा खरंच. बरोबर, तेवढं कशाला, आज मी जिवंत आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी संतुष्ट आहे. यशस्वी आहे का नाही, आय कांट से, मी ते सांगू शकणार नाही, पण संतुष्ट आहे. तीच बायको आहे, तीच मुलं आहेत, संतुष्ट आहे. अगोदर मनाची भीती वाटत होती, आता वाटत
बिलकुल वाटत नाही आता. कधी ये काळ, कधी आला तर तयार. हे बळ कशामुळे मिळालं? तुमच्यामध्ये येतोय, ए मध्ये येतोय, लिटरेचर वाचतोय, मीटिंग घेतोय. ते सांगितलं ना तुम्हाला, सकाळ सकाळी दिव्य जीवन ऑनलाईन ग्रुप आमचा सगळ्यांचाच आहे ना, ते बरेच जणीच आहेत. सकाळी सकाळी हो, राईट काम टाईट काम, प्रभाते राम चिंतित जाव, माझा राम तोच आहे. हे मध्ये येतं, प्रत्येकाची शेअरिंग मन लावून ऐकतो, बस सर्व्हिस मध्ये भाग घेतोय. जिथे जिथे आता तेच सांगितलं ना आज, दिनकर भाऊनी सांगितलं की का बरं वेळ नाही, बिलकुल बोलायचं म्हणजे बोलायचं, का बरं जेवढं जमल तेवढं बोलायचं. व्हॉट एव्हर मी या विषयाला न्याय देऊ शकलो का नाही, अरे तुला जे जे वाटतं ते बोल ना, स्वानुभव बोल. इथं का फिलॉसॉफी आहे का, तू फिलॉसॉफर आहेस का, किंवा टेक्स्ट बुक नॉलेज आहे का, प्रोफेसर आहेस का? तुझ्या अनुभवातून बोलायचं, ते बोल तू, बोल. मित्रांनो, खरंच ए मध्ये आलो, सगळे प्रिन्सिपल 12 पायऱ्या केल्या. ते म्हणतात ना, काय म्हणलं जाते, ए म्हणजे जीवन प्रवास आहे, कुठे ह्याचं डेस्टिनेशन नाही, मुक्कामाचं ठिकाण नाही. प्रवास सतत केलाच पाहिजे, करतच राहायला पाहिजे. मी किती दिवसाचा सोबर आहे, किती वर्षाचा सोबर आहे, काय नाही. मित्रांनो, एक अनुभव सांगतो माझी सेन. मी बेंगलोरला गेलो होतो, मी बरेच कन्व्हेन्शन अटेंड करतो मित्रांनो. का? कारण बायकोने ते सांगितले की ते कन्व्हेन्शन म्हणजे कुंभमेळा, समजा शराबी किंवा एक कुंभमेळा आहे, बरोबर आहे का नाही. कुंभमेळा उज्जैनला लागतो, नाशिकला, तसं कुंभमेळा आमच्यासाठी. मी बरेच कन्व्हेन्शनला नाही म्हणत नाही, कारण कन्व्हेन्शन मधून मला बरंच काही मिळालं. असंच कन्व्हेन्शनला बेंगलोरला गेलो. तिथे कोणीतरी माझं तेव्हा वय 55 वर्ष होतं, आता 62 रनिंग आहे. तेव्हाच गेलो, मग ते कोणीतरी जॉन काहीतरी नाव आहे त्यांचं, आबारावजीला माहित आहे, त्यांना ओळखा. मला नाव का आठवण झालंय, पण त्यांना 55 वर्ष झाले होते दारूपासून दूर राहून. मग ते आम्ही मगाशी म्हणलं सगळेवार ग्रुप सारखं त्यांनी त्याचं कॅन्डल प्रज्वलित केले, आमदार आले होते, उद्घाटन झालं. आणि ते जॉय जे आहेत, जॉन, त्यांचं काय झालं, ते 55 वर्षाची सोबराटीमुळे त्यांना फुल दिलं, त्याचा सत्कार केला, म्हणजे प्रॉपर ठेवून. टी ब्रेक झाला, टी ब्रेकला मग मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हणलो, मी किशन सिंग आणि असं लातूर, ठीक आहे. मग त्यांना मी म्हणालो, अहो तुमचं सोबरायटीचं जे वर्ष आहे ते माझं वय आहे सध्या, म्हणलो बायोलॉजिकल, मैं 55 साल का हूँ, आप शराब से दूर होके 55 साल हो गए. त्यानं म्हणलं, क्या हवा तुझे भी हो जाएगा म्हणले. पण हे तर आहे, पण त्यांनी पुढचं बोलतो, त्यांचं ते अजूनही वाक्य तसंच राहणार, मरे पण ठेवणार लक्षात नाही. का म्हणले त्यांनी, देख यार तुझे भी हो जाएगा 55 साल, लेकिन काम एक्शन करनी पड़ेगी. आप देख, तू बोला ना 55 साल होगा, मैं यहाँ से निकल जाऊंगा, उस नुक्कड़ से, उस पतली गली से निकल के, अगर से मैं एक घूंट शराब पी के आया, इस तुम्हारे पास फिर से आऊंगा, तो मैं इस कन्वेंशन का सबसे पहला न्यू कमर ठहराऊंगा. बाप रे, कसलं वाक्य होतं हो ते, और अंगावर काटाच आला. मी ते विचार करू शकत नव्हतो. खरंय की मी जर इथून निघालो, त्या चौकातून, त्या गल्लीबोळातून जाऊन, मी जर एक घोट, म्हणजे पहिलाच घोट, एक घोट पिऊन आलो, तर ह्या कन्व्हेन्शन मधला मी न्यू कमर असेल. अरे बाप रे, म्हणजे किती बघा, हे कसं लक्षण, कसं म्हणतात ना, मेंटल ऑब्सेशन विथ फिजिकल अलर्जी. हा, काळकूट म्हणजे घोटाळ्यात टाकणारा, कधीही बरा न होणारा, 3P, प्रोग्रेसिव्ह, परमनंट, असा 3 म्हणजे हे अनपॉवरफुल असा डिसीज, घातक बिमारी. अरे बापरे, डोसक्यात बसतो एकदम. असले हे ओल्ड टायमरचे वाक्य असतात, अजूनही आठवते मला ते. बापरे, खरं आहे की हो, ह्याच्यात काय खोट आहे मला. मग जर थोडंच पुन्हा तर न्यू कमरच आहे की, ते गेलं तिकडे, 55 वर्ष गेले, असं आहे. तर मित्रांनो, ही दारू मला कधीही खुणवणारी आहे, दारूपासून मला सावध राहावं लागेल. इथं आल्यानंतर मला विनम्रता हे करावीच लागेल, 4 लोकांवर बोलावंच लागेल, आणि माझे जे कॅरेक्टर डिफेक्ट आहे ते परमेश्वराच्या कृपेनच, माझ्याकडून होत नाहीत, त्यांच्यावरच. म्हणून तर आपण म्हणतो ना, हे आम्ही सकाळी हिंदीमध्ये, हे ईश्वर तेरी इच्छा चले मेरी नाही, हे ईश्वरा तू बघ. आणि खरं सांगू का तुम्हाला, असं म्हटल्यामुळे वजन फार कमी होतंय हो. आता बघा, माझ्या जीवनात काही चांगलं घडलं तर त्याचं म्हणजे तेवढा मी काही हे नाही, म्हणजे संत मानत. चांगलं घडलं, परमेश्वराची इच्छा, समजा, म्हणजे मनच्याही घटना घडी, आणच्याही माझ्या मनाच्या विरुद्ध काहीतरी वेडं वाकडं घडलं, तर मी, आमची फॅमिली काय म्हणतो, मी हे सदस्य असल्यामुळे जाऊ द्या, ह्याच्यात सुद्धा ही जरी घटना आता आपल्यासाठी वाईट वाटली किंवा दुःख होत असेल, तरी ह्याच्यात आपलं काहीतरी चांगलं लपलेलं असेल परमेश्वराच्या कृपेने, असं समजल्यामुळे रिलॅक्स होतो हो. खंत वाटत नाही, जेवण जाते, झोप लागते, योगा बनत. बस, फक्त प्रिन्सिपल वाचून जमत नाही, अंगीकार करावा लागतात. आणि अंगीकार करत असताना त्रास होतो. अर्ली रिकव्हरी मध्ये सुद्धा मला खूप त्रास झाला होता. पण ह्या ओल्ड टायमरच्या, म्हणजे जे आमचे आहेत, त्यांचं
एक एक वाक्य त्यांची शेअरिंग ऐकून मी स्ट्रेंथ म्हणजे मला जे आहे मदत मिळत गेली, माझी हिंमत म्हणजे मला बळ मिळत गेलं. त्या बळामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि हे सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यामध्ये येतोय मित्रांनो. एक एक दिवसापासून एक एक गोष्टीपासून म्हणजे दारूच्या पहिल्या घातक दूर राहतो. आणि मित्रांनो एक सांगतो, सर्व्हिसला मी कधीच नाही म्हणत नाही खरंच. शेअरिंग असेल 2 मीटर, आता सकाळी सकाळी ते आहेत माझे स्नेहितच आहेत ना. अगोदर आम्ही काय करतो, सकाळच्या मिटिंगला जुन्या माणसाला चान्स देतो. अहो शेअरिंग हा मित्र कधी बी बोलावा हो, कधी बी बोला, आम्ही तर यालाच तयार ना. पण अगोदर शक्य न्यू कमर जे आहेत, जे आमच्या ह्या दररोजच्या मिटिंग मध्ये जोडतात, अगोदर माझे मित्र स्नेह आभारावजी बी त्यांना चान्स देतात. तुम्ही बोला, कारण आम्ही तर आहेतच शेवटी. जिथं कोण नाही आम्ही तिथं आम्ही, पण तिथं त्यांना बोला, आम्ही चान्स देतो. शेवटी कोणी पुकार नाही तर आम्ही जातो मित्रांनो. बस एकेका दिवसाच्या अनुभवानं सदृढ होत जातो. आज मन निरोगी आहे, शांत आहे. घरी मी तेच सांगितलं ना, आता यशस्वी आहे का ते मी सांगणार नाही, पण खरंच समाधानी आहे बस. आणि तुमच्या ग्रुपमध्ये मला बोलायची संधी दिली, सगळ्यांनी शांतपूर्वक ऐकलं. आता मी म्हणणार नाही, मग मला जे स्व अनुभव होता तो मी सांगितला. न्याय दिला न दिला आय डोंट नो. खरंच हा विषय एवढा वेगळा आहे, खूप किती बोललं तरी कमीच वाटतो. तर याच ठिकाणी मी माझ्या शेअरिंगला विराम देतो. 10-11 मिनिटं उरलेले आहेत, कोणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारावं. आणि दिनकर भाऊनं मला बोलायची संधी दिली, म्हणून मी तुमच्या सर्व ग्रुपच्या मित्रांचे आणि सगळ्या जे आता अटेंड करतायत त्या सर्वांचे आभार मानून मी माझी रजा घेतो. धन्यवाद.